एका शेतकऱ्याने 1 एकर शेती विकली, ऊसतोडीचं काम केलं आणि तिन्ही मुलांना नोकरीची पायाभरणी केली. त्यांनी ठरवलं होतं काही झालं तरी मुलांची स्वप्न अपूर्ण राहू द्यायचे नाहीत. जामखेड तालुक्यातील जायबवाडी गावातील रघुनाथ केकान एक साधे शेतकरी. घरची परिस्थिती बेताची होती, पण मुलांसाठी कधीच काही कमी पडू दिलं नाही. आई बापू शेतात राबली, मुलं शिकली आणि अखेर शिक्षणासाठी बापाने 1 एकर शेती विकली. पैसे नव्हते, मार्गदर्शन नव्हतं, पण बापाचा विश्वास कधीच कमी पडला नाही. आणि मग 2023 साली मोठा मुलगा PSI होतो, दुसरा मुलगा कृषी केंद्र सांभाळतो आणि मग घरची परिस्थिती थोडी स्थिर झाली. पण सगळ्यात जिद्दी लहान मुलगा शुभम 2019 ते 2026 पर्यंत संघर्ष, अपयश, वेदना टोमणी सोसली. लोक म्हणायचे हा मुलगा वाया जाणार, पण शुभम थांबला नाही. त्याला माहित होतं हार मानली तर बापाचं स्वप्न तुटेल. त्याने मनात गाठ बांधली होती, काही झालं तरी करून दाखवायचं. आणि मग 15 जानेवारी 2026 निकाल लागला आणि शुभमची CRPF मध्ये निवड झाली. आज तिन्ही मुलं यशस्वी, एक PSI, एक कृषी सेवा केंद्रात आणि एक देशासाठी CRPF जवान. बापाने 1 एकर शेती विकली, पण तिन्ही मुलांना नोकरीच लावली. हीच खरी शेतकऱ्याची ताकद आणि हाच खरा अभिमान. मित्रांनो, हा व्हिडिओ त्याला पाठवायला विसरू नका, जो आजही बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करतोय.